नमस्कार मित्रांनो, मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, करेचं पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन पहिला आहे बाबा कदम, 2 प्र के अत्रे, 3 नाशी फडके आणि 4 वि स खांडेकर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्र के अत्रे. प्रश्न दुसरा आहे, महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला? ऑप्शन 1 आहे मिल मालक, 2 जमीन मालक, 3 शेतकऱ्यांसाठी आणि 4 कामगारांसाठी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शेतकऱ्यांसाठी. प्रश्न तिसरा आहे, मेळघाट अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 आहे अमरावती, 2 पुणे, 3 नागपूर आणि 4 नाशिक. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमरावती. प्रश्न चौथा आहे, महाराष्ट्र पोलीस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 आहे मुंबई, 2 पुणे, 3 नाशिक आणि 4 सांगली. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नाशिक. प्रश्न 5 आहे, आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? ऑप्शन 1 आहे गुरु, 2 मंगळ, 3 शुक्र आणि 4 बुध. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गुरु. प्रश्न 6 आहे, राजघाट खालीलपैकी कोणाची समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 आहे इंदिरा गांधी, 2 महात्मा गांधी, 3 पंडित नेहरू आणि 4 राजीव गांधी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी. प्रश्न 7 आहे, भारतातील कोणत्या राज्याने 2023 मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केला होता? ऑप्शन 1 आहे केरळ, 2 पंजाब, 3 ओडिसा आणि 4 मध्य प्रदेश. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा. प्रश्न 8 आहे, भारतात GST कोणत्या वर्षी लागू झाला होता? ऑप्शन 1 आहे 2015, 2 2016, 3 2017 आणि 4 2018. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2017. प्रश्न 9 आहे, भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो? ऑप्शन 1 आहे महाराष्ट्र, 2 मध्य प्रदेश, 3 तमिळनाडू आणि 4 अरुणाचल प्रदेश. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. प्रश्न 10 आहे, टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रासायनिक द्रव्यामुळे असतो? ऑप्शन 1 आहे सल्फर, 2 कोबाल्ट, 3 इथिलीन आणि 4 लायकोपीन. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लायकोपीन. प्रश्न 11 आहे, महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला कोणता? ऑप्शन 1 आहे राजगड, 2 सिंहगड, 3 हरिश्चंद्रगड आणि 4 साल्हेर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 साल्हेर. प्रश्न 12 आहे, संतोष चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे क्रिकेट, 2 हॉकी, 3 फुटबॉल आणि 4 कबड्डी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉल. प्रश्न 14 आहे, आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला? ऑप्शन 1 आहे 2005, 2 1999, 3 2008 आणि 4 2011. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2005. प्रश्न 14 आहे, कोणत्या गोलमेज परिषदेस महात्मा गांधीजी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? ऑप्शन 1 आहे पहिली गोलमेज परिषद, 2 दुसरी गोलमेज परिषद, 3 तिसरी गोलमेज परिषद आणि 4 चौथी गोलमेज परिषद. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दुसरी गोलमेज परिषद. प्रश्न 15 आहे, राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन 1 आहे 19 नोव्हेंबर, 2 12 मार्च, 3 20 मार्च आणि 4 12 जानेवारी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 12 जानेवारी.